आपल्या मुलांवर संस्कार करण्यासाठी त्यांनी आपल्या मुलांना वेळ देणं काळाची गरज आहे। रामपूरच्या नेते मंडळी सगळ्यांना यापुढे तरी ठोस पावलं उचलून त्यांनी काहीतरी रोजगार निर्मितीचं, शिक्षणाचं आणि साधन आणि वैयक्तिक सर्व लोकांच्या पिढीला पुढे करायला संस्कार घडतील अशी चर्चासत्र आयोजित करायची गरज आहे। काही मुद्द्यावर थेट बोलावंच लागतं। आज प्रत्येकाचं लक्ष हत्या, राजकारण आणि सोशल मीडियाकडे आहे, पण आपल्या मुलांचं शिक्षण आणि तरुणांच्या रोजगाराकडे दुर्लक्ष होतंय का? यावर तुमचं काय मत? खरं तर युवा पिढी पूर्णपणे भरकटलेली आहे आणि त्यांच्यावर जे संस्कार होण्याची काळाची गरज आहे ते संस्कार करण्यामध्ये त्यांचे आईवडील म्हणा, त्यांचे नातेवाईक म्हणा किंवा मित्रपरिवार हो, या माध्यमातून त्यांचे जे संस्कार त्यांच्यावर झाले पाहिजे ते आत्ता होताना दिसत नाही। आणि पालकांनी पण आपल्या मुलांकडं काळजीपूर्वक जर लक्ष दिलं, आपला मुलगा कॉलेजला जात असताना काय करतो, दिवसभर कुठं असतो, रात्री किती वाजता घरी येतो, कोणाबरोबर किती वेळ जास्त चॅटिंग करतो, फोनवर बोलतो आणि कोणत्या मित्रपरिवारामध्ये राहतो, ह्या गोष्टीकडं स्वतःचा व्यवसाय करून थोडासा वेळ काढून आपल्या मुलांवर संस्कार करण्यासाठी त्यांनी आपल्या मुलांना वेळ देणं काळाची गरज आहे। आज काय झालंय, महागाईचा भस्मासूर, चिंताजनक विषय, कुटुंबातले प्रश्न, त्यामुळे पालकांना मुलांकडे लक्ष देणं दुर्लक्षित होतं। पण हे दुर्लक्ष पुढे येणाऱ्या काळामध्ये त्याच कुटुंबाला घातक ठरतंय असं एक चरित्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये घडणाऱ्या घटना पाहतो। त्यामध्ये अटकणारे युवा पिढीतले तरुण, 20 वर्षाचे 22 वर्षाचे तरुण पुण्यामध्ये हत्येमध्ये, ह्या सगळ्या प्रकारात युवा पिढी मोठ्यापणामध्ये भरकटलेली आहे। आणि जर पुढे आपल्या मुलांचं, मुलीचं भविष्य जर उज्ज्वल करायचं असेल तर पालकांनी खास काळजी करून त्यांच्यावर चांगले संस्कार केले पाहिजे असं मला वाटतं। काही मुद्द्यावर थेट बोलावंच लागतं।